पोखरण रोड क्रमांक 2 येथील एका गृहसंकुलाजवळ गुरुवारी बिबट्या आढळून आला. त्याचं मोबाईल चित्रीकरण प्रसारित झाल्यानंतर वनविभाग पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. पथकाने बिबट्याचा शोध घेतला असता बिबट्या आढळून आला नाही. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून वनविभागाने परिसरात जनजागृती केली, तसंच नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. बेतनी हॉस्पिटलच्या मागच्या बाजूस असलेल्या गृहसंकुलाच्या झुडपामध्ये गुरुवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास बिबट्या बसल्याचं एका महिलेला आढळलं. तिने तात्काळ त्याचं मोबाईल चित्रीकरण केलं. गृहसंकुलातील रहिवाशांना हे चित्रीकरण प्राप्त झाल्यानंतर त्यांनी यासंदर्भात वनविभागाला सांगितलं. बिबट्या आढळून आलेला परिसर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या येऊर जंगलापासून अवघ्या 1 किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे हा बिबट्या तिथून आला असावा असा अंदाज वनविभागाला आहे. बिबट्या त्या भागात आढळला नाही, त्यामुळे तो पुन्हा जंगलात निघून गेला असावा अशी शक्यता देखील वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. भवानी ज्वेलर्स ठाणे, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम. प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे. नक्की भेट द्या.